वर्धा म्हटलं की गांधीजींची भूमी, साधेपणा, गांधीजींचा जिल्हा, पण या भूमीची आणखी एक गोड ओळख आहे ती म्हणजे गोरस पाक। शुद्ध तूप, पारंपरिक पद्धत आणि 65 वर्षांची परंपरा असलेला हा गोरस पाक स्पर्धेची ओळख बनलेला आहे। चला पाहूयात कसा बनतोय हा वर्ध्याचा खास गोड खजिना। या गोड प्रवासाची सुरुवात होते शेतकऱ्यांकडून। वर्धा जिल्ह्यातील सुमारे 600 गोपालक शेतकऱ्यांकडून दूध संकलित केलं जातं। 15 ग्रामस्तरीय समित्यांमार्फत हे दूध मगनवाडी येथील केंद्रात पोहोचतं। गुणवत्ता तपासून शेतकऱ्यांना थेट मोबदला त्यांच्या खात्यात दिला जातो। गाईच्या शुद्ध दुधापासून तयार झालेला खवा, शुद्ध तूप, पिठी साखर आणि काजू या सर्वांचा सुंदर मिलाफ म्हणजे गोरस पाक। विशेष म्हणजे या प्रक्रियेत पाण्याचा वापर अजिबात केला जात नाही, त्यामुळेच हा गोरस पाक जास्त दिवस टिकतो आणि चवही कायम राहते। तयार मिश्रणाचे छोटे गोळे बनवले जातात आणि पारंपरिक भट्टीत बेक केले जातात। बेकिंग नंतर हे गोड गोळे थंड करून आकर्षक पॅकेटमध्ये पॅक केले जातात। याच्यामध्ये आमच्याकडे 15 संस्था आहे। 15 संस्थांमध्ये 600 जवळपास उत्पादक आहे। 600 उत्पादकांपासून दूध आम्ही इथे रोजचं कलेक्शन करतो। याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह आणि हे अजूनपर्यंत कुठलंही वापरलेलं नाही। आमची जी संस्था आहे याच्यात कुठल्याही प्रकारच्या पाश्चरायझेशन आणि चिलिंगची व्यवस्था नसून फ्रेश मिल्कवर काम करते। म्हणजे जे दूध गाईच्या याच्यातून निघालेलं आहे तेच ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम करते। काम करत असताना जे काही जास्तीचं दूध आहे मग ते प्रोसेसिंगमध्ये टाकण्यासाठी नंतर यांच्या संकल्पनेमधून गोरस पाक या उत्कृष्ट आणि याची पदार्थाची निर्मिती करण्यात आली। गोरस पाक याने वर्धा जिल्ह्याला गोरस भंडारच्या याच्या देश विदेशामध्ये एक चांगले याची एक ओळख निर्माण करून दिलेली आहे। वर्ध्याचं भूषण म्हणून गोरस भंडारकडे आता पाहिल्या जातं। शुद्धता पेढ्यामध्ये असो, बासुंदीत असो, दुनिया कोणतेही पदार्थ असो, त्यामध्ये गोरस भंडारनी या संस्थेने जे शुद्धता स्वीकारली आहे ती अजूनही कायम आहे। लोकांचा विश्वास आहे। या संस्थेचे 11 आउटलेट बाहेर आहे। 11 आउटलेटमध्ये दूध विक्री, गरम दूध विक्री आणि दुग्धजन्य पदार्थ, बेकरी पदार्थ तुम्ही विकला जाते। उत्पादक धरले तर आज आपण एक जर मी 4 ते कुटुंब धरलं तर आज 500-550 उत्पादक आहे। आज 2,500 ते लोक झाले। आमचे कर्मचारी 250 कर्मचारी आहे। 4 ते 2500 आज 3,500 ते 4-5 हजार लोकांना रोजगार मिळतो त्याच्यापासून। वर्ध्यातील 11 आउटलेट्सवर विक्रीसाठी येणारा हा गोरस पाक काही तासांतच संपून जातो। इतकी मोठी मागणी की अनेकदा बाहेरून येणाऱ्या लोकांना हा गोड खजिना मिळतच नाही। परदेशामध्ये जे इथले स्थानिक गेलेत किंवा इथल्या लोकांच्या माध्यमातून गोरस पाक जिथपर्यंत पोहोचला त्यांनी एकदा खाल्ल्यानंतर पुन्हा याची मागणी केलेली आहे। त्यामुळे जिल्ह्यातून जिल्ह्याबाहेर, शहराबाहेर आणि परदेशापर्यंत सुद्धा गोरस पाक पोहोचलेला आहे। गोरस भंडारचं वैशिष्ट्यच हे राहिलेलं आहे की यांनी आपल्या कुठल्याही उत्पादनाशी कधीही समझोता केलेला नाही। त्यामुळे काळ बदलला, वेळ बदलली, परिस्थिती बदलली, महागाई कमी झाली, जास्त झाली, पण गोरस पाकची जी काल होती तीच आज आहे आणि तीच उद्याही कायम ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। आणि बाहेरचे बी नातेवाईक आहे, आम्ही नेतो। एक वेळा दिल्यानंतर दुसऱ्यांदा ते डिमांड करतात ते आणा म्हणून आणि आम्ही घेऊन जातो। आणि खाण्यामध्ये आणि ती सुंदर राहते की जेवढा एक वेळा खाल्ल्यानंतर दुसरा डिमांड होतेच पुन्हा। मैं जब भी कोई गया अकोला, नागपुर वगैरह, तो मैं अपने दोस्तों भाइयों के लिए गोरस पाक लेकर ही जाता हूँ क्योंकि वो लोगों को बहुत पसंद आता है। जब भी मांगनी जो गांव में गया, मैं यहाँ तक पंजाब भी गया हूँ तो वहाँ पे भी लेकर गया हूँ। 1939 मध्ये महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे आणि जमनालाल बजाज यांच्या संकल्पनेतून या संस्थेची स्थापना झाली। तेव्हापासून आजपर्यंत गोरस पाकाची चव आणि गुणवत्ता कायम ठेवण्यात यश मिळालं आहे। महाराष्ट्रातच नाही तर देश विदेशातही या गोरस पाकाची मागणी वाढत आहे। पण हा खास प्रकार मात्र फक्त वर्ध्यातच मिळतो। परंपरा, शुद्धता आणि चवीचा संगम असलेला वर्ध्याचा गोरस पाक ही केवळ मिठाई नाही तर एक संस्कृती आहे आणि म्हणूनच वर्ध्याची ही गोड ओळख आजही तितकीच जिवंत आहे। पंकज गादगे, पुढारी न्यूज, वर्धा।